राम राम भावांनो, यशच्या घरी पोहोचलोय. आपण चाललोय शैतान मूवी बघायला. थंबनेल मध्ये पाहिलंच असेल तुम्ही. एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलला चाललोय शैतान मूवी बघायला. 12चा शो आहे आपला. थोडा नाश्ता वगैरे करून निघू. तोपर्यंत तुम्हाला यश भोगवरेंची गॅलरी दाखवतो. हे सगळे झाडं आम्ही ना मागच्या वेळेस आणले होते. कॅमेरा त्याला हे आले टोमॅटो आले. मी त्याला नंबर टाकले ते 1 2 तिकडं मागं पण आहे. असे झाड आहेत सगळे. डेकोरेशन कोरफड. हे शमीचं झाड आहे. त्याला हे मिरच्या आलेत. सॉरी, त्याला मिरच्या नाही आले. शमीचं झाड आणि त्याच कोणते ते मिरच्याच्या बिया टाकले त्या आलेत. हे पण मिरच्याच्या बिया म्हणजे मिरच्या आहेत. हे असं काय आपलं मोगरा. हे सगळी झाडं आणली होती मागं. आपल्या इथे नर्सरी आहे, तिकडून आणली होती झाडे. तर अशा प्रकारे आपण थोड्या वेळ येता नाश्ता वगैरे करून डायरेक्ट भेटतो तुम्हाला. तोपर्यंत बाय बाय भावांनो. निघालो आता. आपली बाईक. प्रयत्नानंतर आम्ही आता मूवी बघायला चाललेलो आहे. कोणता? शैतान. लेट्स गो. 4 आठवड्यानंतर आम्ही राईडला चाललेलो आहे. चालू आपल्या इथं सिटी राईडला चाललोय. काय म्हणतो, जवळजवळ महिना झाला. महिना भरानंतर आता घरच्या बाहेर फिरायला डेली ऑफिसला निघतो. फिरायला बाय बाय. भेटू डायरेक्ट गाडीवर. रोज बघूया. जे की रिक्वायर्ड मला आहेत, चालवणाऱ्याला नाही आहे. सो आय एम रेडी विथ आवडतो आता. बघा भाई, मी गाडी चालवणार आहे. मला हँडल द्यायला हे हँडल हँडल देतो. मागच्या लागते. चला, हँडल रिडीम केलं मी. परत निघू आता आपण. निकलते बॅग उचल. जॅकेट काढलं नाही आता. गरज पण नाही. किती वाजले? 11:15 वाजायला आलेत. एवढं गरमीने मारणार आहे पण राहू दे. जरा प्रोटेक्शन असते म्हणजे हात काळे पडत नाही. मैंने अभी को बोला था नाश्ता करना है, वो जेवण करके निकलना है. तुझा काहीही आवाज येत नाही याच्यामध्ये. इच्छा गावात काहीच तुझा आवाज येत नाही त्याच्यात. बस नगर माईक ऑन लावलंय त्याला. लेट्स गो ब्रो. तर आता आपण फायनली आपला कॅमेरा अँगल सेट करून सगळ्या गोष्टी करून आता प्रॉपरली रोडला लागलोय. इथून अर्धा तासाचा रोड आहे अकॉर्डिंग टू गुगल मॅप. 17 का 20 किलोमीटर काहीतरी डिस्टन्स आहे. आपला शो आहे 12चा. वाजलेत 11. अर्धा तास मॅप सांगते लागेल. आपण पाऊण तासाच्या अंदाजाने निघालोय. ते ट्रॅफिक वगैरे असते, कुठं काही रोड जाम ब्लॉक वगैरे त्या गोष्टी कन्सिडर करून निघालोय आपण आपल्या डेस्टिनेशनला. सेफ्टी गिअर सगळे आपण घातलेले आहेत. हेल्मेट घातलाय, हँड ग्लोव्ज घातलेत. हेल्मेट आहे लेवल 3चा. एक्झॉर हँड ग्लोव्ज आहे लेवल 2 मे बी लेवल 1.5 किंवा 2चे आहेत. आणि रायडिंग जॅकेट घातलं ते लेवल 0.05 ग्रेडिंगचं आहे, लेवलचं आहे. म्हणजे आपलं नॉर्मल जॅकेट आहे. फक्त साल्टे जातील ते, सॉरी साल्टे जाणार नाही पण हाडं मोडतील असा विषय. जाऊ दे ना. हाडं मोडतील एवढ्या ह्याच्याने समजा जर काय झालं तर एवढा इम्पॅक्ट होणार नाही आपल्याला. आपण नॉर्मली फक्त साल्टी नको जायला. त्याच्यासाठी भावांना लवकरात लवकर आपल्याला रायडिंग जॅकेट दोन सजेस्ट करा. आता जर तुम्ही शॉर्ट्स मध्ये पाहिलं असेल स्टील्थ इव्हो, रायनॉक्स स्टील्थ इव्हो, त्याच्यानंतर ARGT 4 आणि टॉर्नेडो प्रो 4 असे काहीतरी 3 रायडिंग जॅकेट पाहिले आपण. त्यातले ते 2 आवडले मला. एक ARGT 4 आणि हे टॉर्नेडो. इव्हो पण आवडला होता पण तो आउट ऑफ बजेट आहे भावांना. 13-14 हजार सांगतात ते. आपलं ARGT 4 मला आवडलंय.
आणि टॉर्नेडो यशला आवडलंय. म्हणजे मला दोन्ही आवडले, पण त्या दोघांमधलं टॉर्नेडो यशला आवडलं. तो मला ठीक वाटतं, चांगलं वाटतं. ठीक आहे, दोन्ही पण घेऊ आपण. पहिला माझावाला घेऊ, यशला घेऊ, किंवा दोन्ही सोबत घेऊ, असं काहीतरी करू आपण. इधर से लेफ्ट है राइट. काय ते प्रयत्न गाडी काढायचे. कुठे रे? इकडून ना, त्या बारच्या आहे. ठीक आहे. हाय हाय हाय. डेंगू मलेरिया बाबतीत चान्स घेणार का? नाही घेणार. आम्ही आमच्या घरी धूप लावतो. मच्छर येत नाही. त्यांचा फोटो काढतो तिथे. फाईन मारला त्यांना, दादांना. वी रीच्ड आवर आयनॉक्स. कसे पण तर मानतात ना लोक. मॉल एंट्री. चलो लेफ्ट का इंडिकेटर. दिस इज द लोकेशन. वॉचमॅन काका बघतात आपल्याकडं. हाय हाय हाय. मी हे काढतो रे. काच उघडली हेल्मेटचे. पॅक गरम होत आहे. इथं यांची एक सिस्टीम आहे. 20 रुपयाचं तिकीट काढायचं आणि बिना तिकीटचं त्यांना बिना तिकीटचं एकतरी एंट्री देत नाही, बरोबर. आणि एक्झिट करायच्या वेळेस जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर फाईन फॉर लॉस आहे 20 रुपये. सॉरी, 2 व्हीलरला 200 आणि 4 व्हीलरला 400. काय विषय आहे भाई. तुम्ही एकतर तिकीट काढल्याशिवाय एंट्री करत नाही आणि हरवलं तर 400 रुपये परत तुम्ही फाईन घेणार, 200 रुपये फाईन घेणार. म्हणजे याचा अर्थ तुम्ही बिना तिकीटवाले सोडत आहेत आतमध्ये, बरोबर की नाही. तीस 20 रुपये होते ना भाई. 30 रुपये कधी गेले? आईला अजून मार्च गेला नाही, यांची प्राइस वाढले. भाई महंगाई बढ़ रही है. 20 रुपयाचे तिकीट 30 रुपये केले. काय रे? 30 रुपये? 10 रुपये वाढवले हा कपक्यान. उल्टा किधर जा रहा है मेरा भाई. त्यांनी चुकवलं एक्झिट. अभी गाडी लागणी किती. डोर कुठे आहे? इकडून एंट्री डोर आहे ना. इकडून एंट्री आहे. आपण गाडी इकडेच कुठेतरी लावूया. हा, समोर एवढी मोकळी जागा आहे ती. इथं जागा नाही का? तिथं आहे की जागा? नाही जागा. नाहीये नाहीये भाई. गाडी कुठं लावायची? हा पलीकडे इथं आहे की. जगा ही जगा. यस बॉस. जाऊ दे आता, राहू दे तर लावली. चलो भाई, इधर अपना गाड़ी पार्क हो गया. आपण आता काय करू? गाडी हेल्मेट लॉक करू. ठेव ना तुझ्याकडं. मॉलला पोचलो. पार्किंगला गाडी लावली इथं आपण. मोरे भाऊ चाललोच. हेल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल आहे हा.
मॉल दाखवतो असा मॉल आहे. इकडून एंट्री. मस्त मॉल आहे, माझ्या इथे मॉलला अरे मॉल आहे. आता आपलं सिक्युरिटी चेक तिकडून असं जायचं आपल्याला. बॅग टाक इकडे स्कॅनला. बॅग टाकली. येऊ द्या बॅग. बॅगमध्ये काही नाही. चलो लेट्स गो. तर डायरेक्ट तुम्हाला पुढे गेल्यावरती ब्लॉक कंटिन्यू होईल. मॉलला एंट्री केली. मॉलला अरे काय लावलं स्टॉपचं काहीतरी विषय लावलं वाटतं. 12चा शो आहे. 11:55 झाले. आपली स्क्रीन 1 आहे. पुढे 1 आकडा दिसतो का तुम्हाला? स्क्रीन 1च्या इथं थांबलो आपण. 11:55 झाले. 12चा शो आहे. अजून माहिती त्यांचं क्लिनिंग चालू आहे. एवढं सगळं पब्लिक थांबलंय. काय टाइमपास चालवलं यांनी. आपण दरवेळेस तिकीट बुक करतो ना, ते पलीकडचे आहेत ना, पलीकडच्या ज्या स्क्रीन आहेत का तिकडं आपलं हे असते बुकिंग असते. यावेळेस पहिल्यांदा या साईडला आलं आपलं. काय राव किती वेळ बघू. फायनली भावांनो पब्लिक बघा. शैतान मूवीसाठी थांबलो. चलो अपन भी अभी एंट्री लेते इधर से. G9 and 10. 12चा शो आहे. वाजून गेले 12:05 झाले. आता फायनली बाबा जागा भेटली बसायला. जिल्ह्यात व्यवसाय प्रशिक्षण कौशल्य रथ. नक्षलग्रस्त भागात 2 नवीन ITI. ड्रोन मिशनला 238,63,00,000 मंजूर. असा सगळा विषय चालू आहे. 10 मिनिटं डिले झालाय. ठीक आहे चालू होईल आता. परत 5 मिनिटात मी आपलं स्टार्ट करू. एन्जॉय. भेटू नंतर. बाय बाय. भावांनो अरे ठेवू कुठे याला. मोबाईल म्हटलं कुठेतरी ठेवता येईल. नाही ठेवता जाऊ दे. पिक्चरचं काम ओके झालं आपलं. लय मजा आली पिक्चरला. आता नाश्ता करतो जरा. निघू डायरेक्ट घरी. आता आपण ह्याच्यामध्ये एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल एंड अप करतो. आता निघतो इथून आपण. मूवी बघितला, सगळं झालं. नाश्ता केला. मोरे साहेब आपले इकडं. आणि इकडून डायरेक्ट आता आपण बाईकवरती डायरेक्ट घराकडे. तोपर्यंत मॉल दाखवतो. टाइमपास काय नाही मॉलमध्ये एवढी मजा येत नाही. मेनली फक्त पिक्चर बघायचं, खायचं. आणि DIY म्हणून शॉप आहे तिथं मी मस्ट जातो. आम्ही मस्ट जातो. काय DIY शॉप आपला. तिकडे तो DIY शॉप आहे ना, तिकडे मस्ट जातो. मजा येते बघायला. पुढे दिसते का मार्केट 99च्या बाजूला DIY दिसला तिकडं. आणि तिकडं मग राम मंदिरचं हे होतं ना इनॉग्रेशन, तेव्हा सगळं राम मंदिरचं हे केलं. आता सगळे चेंज झाले. हे सगळं असं झालेलं आहे चेंजेस. दिवाळीच्या वेळेस लाईटिंग वगैरे काढले होते बाहेर. मस्त होतं. आता सध्या काही फेस्ट नाही म्हणून काही नाही. मोरे साहेब तिकडं आपले वाट बघतात. तर निघतो आपण.
चलो बाय बाय. भाई मॉलला आलं ना की सगळ्यात अवघड काम म्हणजे ना आपल्याला पार्किंग केलेली गाडी शोधायची. नाही लावताना काही नव्हतं, आता पूर्ण भरलंय बाई. गाडी शोधायची कुठं? बरं असं पण नाही की बटन दाबलं की गाडी ट्विक ट्विक करन. जिथं डबल हेल्मेट दिसतील ती गाडी आपली. गाडी आमची गेली रे कुठे, दिसना आम्हाला इथे, शोधा तिला लवकर आमची गाडी. गोई भेटली. मी तिकडे बघत होतो, म्हटलं कुठे गेली ती इथे. चलो बाई, गाडी भेटली आपली, आता निघतो आपण. ए यश, बोर झाला काय तू? बोर झाला? बोर झाला असेल तरी मी काय करू शकत नाही. गप आपलं गाडीवर बस आणि चल. मला तर मजा आली भाई पिक्चरला. वजन कमी करायला पाहिजे गाडीचं, डाएटवर टाकायला पाहिजे गाडीत. चल रे बाय. वाईट माझ्याकडे ते मागतात का तिथं? घे तरी घेऊन ठेव, मागितलं तर दे. याला वेगळाच सीन आहे यांचा. तिकीट काढायचं पण पाहिजे पण. बस लेट्स गो. कॅमेरा अँगल बरोबर आहे का बघ ना. ठीक, लेट्स गो भाई लोग. इकडून एंट्री, इथं पण तिकीट काढतात वे. अरे अरे, इकडून असं जायचं काय? जाईल ना? हा जाते. हा तर आता आपण पिक्चर बद्दल बोलू. थोडं पिक्चरचा काय सीन आहे तो सांगतो तुम्हाला. तर आवाज माझा प्रॉपर येत असेल एकदम व्यवस्थित. वायझर खाली घेतलंय. ए जायचंय कुठे? राईट का लेफ्ट? हा तर आपण होतो पिक्चर वरती. यश मॅप लाव ना. ठीक आहे भाई, अब तुम्हारे हवाले. गाडी टच केली काकींची त्यांनी घाईमध्ये. हा तर होतो आपण पिक्चर वरती. अरे काय दाद्या. हा तर आपण होतो पिक्चर वरती. तर पिक्चरचा सीन कसा आहे, पिक्चर म्हणजे मी स्पॉयलर्स वगैरे काय देणार नाही तुम्हाला. आपण शैतान मूवी बघितला काय, अजय देवगणचा. आणि ते दुसरे कोण होते ते, शंकर महादेवन नाही, राजवर्धन असंच काहीतरी नाव आहे त्यांचं. ॲक्च्युली मला आता नाव माहिती नाही, आठवत नाही, माहिती पण आठवत नाही. तर माधवन, आर माधवन असं काहीतरी नाव आहे त्यांचं. हां तर सीन काय आहे की पिक्चर म्हणजे खूप मॅच्युअर कंटेंट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे असं ह्याच्या 18+ कंटेंटबद्दल नाही बोलत मी. एक हां सॉरी यार, ते इग्नोर मारा मागचं. लोकांना कळत नाही. गाडी चालली माझी, तू थांबलेला आहे दादा, थांब ना. गाड्या सगळ्या चालल्या, तू डायरेक्ट भाई 10 गाड्यांमधून तुझी गाडी काढतोय. रिक्षा कुठून गेली? इथं. हा तर आपण होतो पिक्चर वरती. पिक्चर मध्ये मॅच्युअर कंटेंट आहे. म्हणजे कसं ब्लड, त्याच्यानंतर नाही का या गोष्टी खूप दाखवलेल्या आहेत. आणि त्याचा एक जो रॉ आहे स्टोरी लाईन आहे ती बेस्ट ह्याच्यावरती आहे. आपला काय म्हणतात, ब्लॅक मॅजिक, काळा जादूवरती त्याची स्टोरी बेस्ड आहे. आणि लय डार्क, एकदम डार्क आहे पिक्चर. त्याच्यामध्ये लय काय विषय. त्याच्यामुळे जर तुम्ही बघायला जाणार असाल तर डार्क कंटेंट जास्त आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हाणामारी, खून बिन नाही का, तर रक्त विक्त लय व्याकर आहे. बारके पोराला ते मार, असं सगळा विषय आहे त्याच्यामध्ये.
उद्या परत इथून गेलं की घरी आता थोडं आराम करणार, फ्रेश होणार, मग मस्तपैकी थोडं गेम खेळणार आणि झोपणार. उद्या ऑफिससाठी रेडी. आठवड्याभर तेच बोंब सुरू आपली. आणि येत्या रविवारी परत झोपायचं, परत आठवड्याभर कंटिन्यू जैसे थे. बस बाकी सब ठीक, बस चल रहा है. ऐसा सीन चालू है जिंदगी में अभी. होएंगे मजे, आएंगे बाद में थोड़े दिन बाद. अशा प्रकारे आपला आजचा व्लॉग आहे इथं एंड होतोय. घरी आलोय, पडलोय, आराम करतो. उद्या परत बॅक टू ऑफिस. नंतर बघू रविवारी काय प्लॅन तर नाही होणार आता परत महिनाभर अंडरग्राऊंड असंच एखादा प्लॅन होईल तर. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट.